हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी यातील क्वेश्चन बँकमधील पोएट्री सेक्शन त्यातील व्हिडिओ 4 यात येणारी पोएम आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. क्वेश्चन 3A, रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. खाली दिलेलं एक्स्ट्रॅक्ट किंवा पोएम वाचा आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज सोडवा. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? द डे इज ऑलमोस्ट ओवर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनीवन utter now a kindly word of you? Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanished in the throng? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? Can you say tonight, in parting with the day that's sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? तर ही होती पोएम. आता त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज सोडूयात. ॲक्टिव्हिटी A1, कंप्लीट द फॉलोइंग वेब. खाली दिलेली वेब डायग्राम आपल्याला पूर्ण करायची आहे. वेब डायग्रामच्या सेंटर पॉईंटला आहे वन्स गुड डीड्स, की एखाद्या व्यक्तीचे चांगल्या गोष्टी कोणकोणत्या असतात. तर त्यामध्ये एक आपल्याला करून दिलेलं आहे काइंड वर्ड्स, बाकीचे 3 आपल्याला लिहायचे. तर दुसरं आपण लिहू चिअरफुल ग्रीटिंग. देन थर्ड लिहू आपण गिविंग होप आणि फोर्थ लिहू आपण हेल्पिंग अदर्स. ॲक्टिव्हिटी A2, you have earned one more tomorrow by the work you did today. Explain the meaning of this line. की तुम्ही तुमच्या कामाने आणखी एक दिवस कमावला, या ओळीचा अर्थ आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. त्याचा आन्सर आपण लिहू. द स्पीकर स्टेट्स दॅट एनी डे नॉट स्पेंट ॲट लीस्ट इन पार्ट इम्प्रूव्हिंग द लाईव्स ऑफ द अदर्स is wasted. It is lost if it was sorely or badly spent. On the other hand, if it was well spent, there will be a trail of kindness marking one's path through the day. If after considering the response of God, a reader feels as if they have done well, then tomorrow is assured. Activity A3, how does your good deeds help others to rejoice? की कशा पद्धतीनं तुमच्या ज्या गुड डीड आहेत, चांगले कामं आहेत, यामुळे लोकांना आनंद होईल, ते आनंदित होतील. त्याचा आन्सर आपण लिहू. गुड डीड्स when done with sincerity and consideration is always welcomed by others very happily, as our kindness or good deeds with others build a good relationship with them and also positively affect. They feel more compassionate, confident and useful. They feel more appreciative and optimistic, and all these things rejoice them. Then activity A4, identify and write the lines from the poem which express the following figure of speech and explain it. आता या प्रश्नामध्ये चूक आहे. या प्रश्नामध्ये सांगितलेलं की
आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच एक्सप्रेस द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच, की खाली दिलेला फिगर ऑफ स्पीच दर्शवणाऱ्या ओळी या कवितेमधून लिहायचा आणि तो फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे आणि त्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. पण कोणत्याच प्रकारचा फिगर ऑफ स्पीच या प्रश्नामध्ये देण्यात आलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न चुकीचा आहे. त्यामुळे आपण याचं उत्तर लिहित नाही आहोत. ॲक्टिव्हिटी A5 आपण पाहू. ॲक्टिव्हिटी A5 विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वर्ड्स कंपोज 4 लाईन्स, की खाली दिलेल्या शब्दांच्या आधारे आपल्याला 4 ओळी कंपोज करायच्या आहेत आणि 4 शब्द दिलेले आहेत. तर आपण ते उत्तर लिहू. वेन हेवनली हॅपीनेस यू शेअर, बघा शेअर हा शब्द शेवटी आलेला आहे. त्यानंतर सेकंड लाईनमध्ये वेन कॅपेशियसली होपफुलनेस यू गिव्ह, वेन ट्रूली ह्युमॅनिटेरियन यू केअर, देन दिस वर्ल्ड विल बी अ बेटर प्लेस टू लिव्ह. तर अशा पद्धतीने आपली पोएम कंपोज झाली. आता क्वेश्चन 3B ॲप्रिसिएशन. तर ज्या कवितेचं ॲप्रिसिएशन आपल्याला करायचं सांगितलेलं आहे ती कविता पाहूयात. वी वर स्विमिंग ॲट ब्रेक ऑफ डे, वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियॉन विल्ड, वी व्ह्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. वी वर स्विमिंग ॲट फॉल ऑफ नाईट, वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, like the plums of peacock, purple and green, we view the marriage veils of a queen. Weavers weaving solemn and still, what do you view in the moonlight chill, white as a feather and white as a cloud, we view a dead man's funeral shroud. आणि खाली दिलेलं आहे, read the given extract and write the appreciation of the given poem based on the following aspect. की खाली दिली जी कविता दिलेली आपल्याला, ही कविता आपल्याला वाचायची आहे आणि त्यावर आधारित खाली काही पॉईंट देण्यात आलेले आहेत. त्या पॉईंटच्या आधारे आपल्याला त्याचं ॲप्रिसिएशन लिहायचं. तर पॉईंट आहेत अबाउट द पोएम, सिग्निफिकन्स ऑफ द टायटल, कवितेबद्दल लिहायचं आहे, कवितेच्या शीर्षकाचं महत्त्व, फॉर्म ऑफ द पोएम कवितेचा प्रकार, थीम अँड इट्स सिग्निफिकन्स कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि त्याचं महत्त्व, पोएटिक स्टाईल कवितेची शैली, लँग्वेज फीचर भाषिक वैशिष्ट्ये, पोएटिक डिव्हायसेस भाषेचे अलंकार जे या कवितेमध्ये वापरलेले आहेत ते लिहायचे, इन्स्पिरेशनल मेसेज प्रेरक संदेश या कवितेतून, व्हॅल्यूज जे मूल्य आहेत ते, त्यानंतर मोरल्स नैतिक मूल्य या कवितेत दर्शवले गेलेले. त्यानंतरचा पॉईंट आहे शेवटचा, युअर ओपिनियन अँड क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द पोएम, की या कवितेविषयी असलेलं तुमचं मत आणि समीक्षात्मक मूल्यमापन या कवितेचं आपल्याला करायचं आहे. तर ते आपण लिहूयात. द पोएम इंडियन व्ह्यूअर्स इज रिटन बाय सरोजिनी नायडू. It is a poem written in a traditional way with imagery, rhyme and alliteration. The poet has conveyed her emotions in simple language. The poem begins by asking questions. The poet gives certain information about the time of the day and the color of the cloth that the weavers are weaving using the question and answer form. The poem has a considerational tone. The poem presents weavers weaving 3 types of garments. The weavers weave blue garments for children in the morning. They make marriage veils for queen during the day, and at night silently they weave white cloths for the dead. This indicates different stages of human life: the childhood, youth and death. The central idea of this poem is that human beings pass through different stages of life characterized by joys, responsibilities and sorrow. Poetic devices such as symbolism, alliteration, simile and imagery
has been used by the poet to present the central idea of this poem. Symbols of clothes and time of the day have been used beautifully. This poem is a metaphor for the 3 stages of human life. The style used in the poem is simple and lucid, with each stanza beginning with a question to evoke readers' interest. The rhyme scheme of the poem is AABB, CCDD, EEFF. The message being conveyed by the poem is that of perpetual motion of life, where each stage is characterized by its unique emotions, lasts for a while before the next one comes along to take its place. I find this poem as a good read as it is a short poem packed with imagery. I like the poem for the color scheme that the poet has chosen the garments woven by the weaver according to life stage of the intended weaver. या ठिकाणी आपण क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 3B यावर आधारित ॲक्टिव्हिटीज सोडवल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच विषयांचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.